विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, तलाठी पद भरती संदर्भात एक नवीन प्रसिद्ध पत्रक आज 22 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले. तर काय आहे त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये? विद्यार्थ्यांसाठी चांगली बाब आहे का? त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होतील त्याबद्दल आपण हा छोटासा तुमच्यापर्यंत एक इन्फॉर्मेशन पोहोचवणार आहे. ओके, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा, म्हणजे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाते. बघा, आजचं जे प्रसिद्ध पत्रक आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जे काही 146 प्रश्न त्यांनी दिले होते, ओके, 146 प्रश्नांवर त्यांनी आक्षेप नोंदवला होता विद्यार्थ्यांनी. तर त्या 146 प्रश्नांपैकी त्यांनी जी आन्सर की लावली होती त्याच्यामध्ये त्यांनी करेक्शन करून मार्क्स विद्यार्थ्यांना दिले. ओके, परत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आता की त्याच्यातले 146 मधले 5 क्वेश्चन अजून त्यांनी परत प्रोसेस केले, म्हणजे त्यांनी परत सगळं व्हेरीफाय केलं आणि ते 5 प्रश्नांमध्ये परत त्यांनी आता एकदा विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही एकदा परत त्या 5 प्रश्नांवर तुमची जी उत्तर तालिका आहे ती चेक करा. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त परत 2 प्रश्न असे होते की त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता, तर काही विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवला नव्हता. ओके, तर मग याच्यामध्ये जे काही 2 क्वेश्चन होते ते 2 क्वेश्चनचे मार्क्स हे संपूर्ण विद्यार्थ्यांना मिळतील. मग भलेही तुम्ही आक्षेप त्याच्यामध्ये नोंदवा किंवा नको नोंदवलेला असो. ओके, बट तुम्ही त्या प्रश्नावर क्लिक केलेलं असावं, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट. काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की आम्ही जर क्लिक केलं नाही तर आमचे पण मार्क्स त्याच्यामध्ये मारतील का? ओके, तर त्याच्यात तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. केव्हा मिळतील? तुम्ही ते क्लिक केलेलं असावं, मग तुमचं ते भलेही चूक असो किंवा राईट असो. सो आजच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी हेच दिलेलं आहे की जे काही 146 क्वेश्चन होते त्याच्यामध्ये परत 5 क्वेश्चन त्यांनी परत नवीन एकदा रिव्हेरीफाय केले आणि एकदा परत उत्तर तालिका आपल्याला पोर्टलवर टाकली आहे त्यांनी. ओके, सगळ्यांनी जाऊन आपली उत्तर तालिका परत एकदा चेक करा. कोणाचे मार्क्स वाढले असतील तर कोणाचे मार्क्स कमी झाले असतील. ओके, राहिला आपला विषय की पेसाचा 9 जानेवारीपर्यंत त्याचा रिझल्ट येणं अपेक्षित आहे ऍज पर कमिटमेंट बाय द सुप्रीम कोर्ट. ओके, सो 9 तारखेपर्यंत परत आपल्याला एकदा वाट बघावी लागणार आहे. पण हा जो मुद्दा आहे आता की तुमचे मार्क्स वाढले असतील का किंवा कमी झाले असतील ते एकदा तुम्ही चेक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.